नमस्कार मंडळी, पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण टाकूया तेल. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण करूया पुढचं प्रोसेस. चला मंडळी, सुरुवात करायची. आज आपण एक छान रेसिपी बनवणार आहोत. तेल गरम झालं की टाकायचं आहे मोहरी आणि मेथी दाणा. चला पुढे काय करायचं बघून घेऊया आपण. आता टाकूया हिंग आणि टाकूया कढीपत्ता. चला आपण बघूया आणखीन काय करायचं आहे. हे 2 टोमॅटो मंडळी मीडियम साईजचे हे आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे. हे छान फिरवल्याच्या नंतर टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्या नंतर किंचित मीठ टाकायचं मंडळी. मीठ टाकल्यामुळे काय होतं की टोमॅटो सॉफ्ट होण्यास लवकर मदत होते. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण काय करणार आहोत ते. मीठ टाकल्याच्या नंतर चांगलं फिरवून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे. एखादा मिनिट झाकण लावून ठेवा, म्हणजे टोमॅटो छान सॉफ्ट होईल. त्यानंतर टाकायचं आहे आपण अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे. 1 चमच अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण टाकून हे पण छान मस्तपैकी फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघूया आपण काय करायचं आहे मंडळी. चला, ही रेसिपी फार सुंदर आहे, छान आहे, टेस्टी आहे, लवकर होते, झटपट होते, मुलांच्या डब्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. प्लीज नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की आपण ही रेसिपी कशी बनवल्या मंडळी. ठीक आहे. आता टाकूया अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची, पाव चमचा हळद. हे टाकून मंडळी आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. पुढे आपण काय टाकणार आहोत ते बघणारच आहोत. चला मंडळी, ही आहे सिमला मिरची आणि हे आहे वांगे, जे की आपल्या घरात पडलेले असतात काळे फ्रीजमध्ये. त्यापासून आपण एक जबरदस्त रेसिपी बनवणार आहोत. काय होतं मंडळी, फ्रीजमध्ये असं होतं की एक वांगे, एक बटाटे, एक टोमॅटो, एक असं काय एक एक दोन दोन वस्तू पडलेल्या असतात. तर त्या सर्व वस्तू मिक्स करून आपण एक छान जबरदस्त रेसिपी बनवू शकतो मंडळी. ठीक आहे. चॅनलवरती नवीन असाल मंडळी, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मीठ टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकल्याच्या नंतर आपण एक छान मिक्स करून फिरवून यावरती झाकण लावून ठेवायचं आहे. झाकण एक दणदणून वाफ द्यायची आहे मंडळी. ठीक आहे, खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपण टाकूया यामध्ये 2 चमचे जाडसर वाटलेले शेंगदाण्याचं कूट. ठीक आहे, जाडसर वाटलेलं असं. आता हे 5 मिनिट आपण झाकण लावून ठेवूया. 5 मिनिटाच्या नंतर आपण चेक करूया. खाली लागणार नाही याची गॅरंटी घ्यायची आहे, शक्यता चेक करायचा. सोबतच टाकूया गरम मसाला पाव चमचा. ठीक आहे, सोबतच टाकायचे आहे कोथिंबीर. बारीक बारीक शक्य होईल तेवढी बारीक बारीक कोथिंबीर कापून टाका. आता हे सर्व मिक्स केल्याच्या नंतर 3 मिनिट आपण झाकण लावून ठेवायचं आहे. आता पुढे करूया आपण सर्विंग. सर्विंगमध्ये मी छोटे छोटे पतले पतले असे कांद्याचे काप कापलेले आहेत. त्यासोबतच ही भाजी टाकायची आहे. सोबतच 2 चपात्या ठेवायच्या आहेत आणि करायचा आहे एन्जॉय हा पदार्थ. मंडळी, चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच मी तुमच्यासाठी छान छान जबरदस्त रेसिपी घेऊन येणार आहे. झटपट बनतील, क्विक बनतील. काही पदार्थ आपल्या फ्रीजमध्ये पडलेले असतील त्यापासून आपण हे बनवत असतो. चला मंडळी, व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया आपण पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा मंडळी.